पावसाळा सुरू झाला की बाजारात अनेक प्रकारच्या रानभाज्या येतात. ह्या सर्व भाज्या औषधी गुणधर्माने भरलेल्या असतात. त्यातील एक रानभाजी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. ती भाजी कोणती तर कोरल्याची भाजी किंवा कोरलची भाजी असं देखील त्याला म्हणतात. ही भाजी आपट्याच्या पानासारखी असते. ती साफ करणं अगदी सोपं आहे. तुम्ही इथे बघू शकता अगदी आपट्याच्या पानासारखी ही पानं दिसतात. ह्याची फक्त आपल्याला पानं तोडून घ्यायची असतात. देठाचा भाग असतो तो आपल्याला घ्यायचा नाही. आता आपण ह्याची पानं तोडून घेऊयात. अशाच पद्धतीने आपण बाकीची जी भाजी आहे ती देखील साफ करून घेऊ. ह्या भाजीची आपण ज्या पद्धतीने पालेभाजी बनवतो तशीच आपण बनवून देखील खाऊ शकतो. तसंच ही भाजी आपण वालामध्ये, चण्याच्या डाळीमध्ये, मूग डाळीमध्ये किंवा जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर सुक्या मच्छीमध्ये देखील तुम्ही ही भाजी घालून खाऊ शकता. तुम्ही इथे बघू शकता इथे मी सर्व पानं आहेत ती वेगळी करून घेतल्यात. आता ह्याला स्वच्छ धुवून ती चिरून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता मी इथे पानं चिरून घेतल्यात, परंतु मी इथे एकदम बारीक चिरून नाही घेतली कारण आपण जेव्हा भाजी बनवू त्यामुळे इथे मी थोडीशी मोठीच चिरून घेतल्यात. तसेच 1 वाटी मोड आलेले वाल घेतल्यात आणि अर्धी वाटी खोवून घेतलेला ओला नारळ, तसेच 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतल्यात आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो देखील बारीक चिरून घेतलाय. आता मी इथे एक पॅन गरम करत ठेवला. पॅन गरम झाला की नंतर त्यामध्ये 1 पळी तेल, त्यामध्ये पाव चमची मोहरी, पाव चमची जिरं आणि पाव चमची हिंग घालून घेते. तसेच 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, ठेचलेलं आलं लसूण. ह्या ठिकाणी तुम्ही आलं लसूणची पेस्ट देखील वापरू शकता. आलं लसूण छान कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. नंतर आपण त्यामध्ये कांदा घालून तो देखील मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा छान मऊ होत आला. आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊयात. त्यामध्ये पाव चमची हळद, अर्धी चमची काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमची घरगुती मसाला, अर्धी चमची धणे पावडर आणि पाव चमची गरम मसाला घालून घेते. आता हे मसाले आपण सर्व कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि 1 ते 2 मिनिटासाठी परतून घेऊ. मसाले चांगले परतून झाल्यात. आता आपण ह्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊ. टोमॅटो तुम्ही स्किप देखील करू शकता. टोमॅटो थोडं नरम झालं की नंतर आपण त्यामध्ये वाल घालून घेऊया. इथे आता हे वाल साधारणतः 5 मिनिटासाठी मंद गॅसवर असेच आपण शिजू देऊ. साधारणतः 15 मिनिटासाठी लो टू मीडियम फ्लेमवर छान शिजवून घेणार आहोत. मी इथे बघू शकता 15 मिनिटं झालेली आहेत आणि वाल देखील आपले बऱ्यापैकी शिजलेले आहेत. तुम्हाला जर झटपट भाजी बनवायची असेल तर तुम्ही कुकरला 1 वालाला शिटी काढून घ्या आणि नंतर ही भाजी तुम्ही बनवू शकता. आता आपण ह्यामध्ये चिरलेली कोरल्याची भाजी घालून घेऊयात. बारीक होईल. आपल्याला मिक्स करायला देखील सोपं जाईल आणि मिठाचा देखील अंदाज येईल. आता ही भाजी व्यवस्थितपणे मिक्स करून आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि ओला नारळ घालून आपण ही भाजी एकत्र करून त्याला 5 मिनिटासाठी मीडियम टू लो फ्लेमवर एक छान वाफ काढून घेऊ. आणि वालाची भाजी तयार आहे.